मनोरंजन विश्वात अनेक सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडूनही काही कलाकार इंडस्ट्रीपासून दूर आहेत. त्यापैकी अभिनेत्री नीलम शिर्के सुद्धा एक आहे. वादळवाट, असंभव, साहेब बीबी आणि मी अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून तिने स्वतःची ओळख निर्माण केली. एकपात्री नाटकांमधून सुरू झालेला हा प्रवास पुढे मालिकांपर्यंत येऊन पोहोचला. ॲडव्होकेट शालिनी, हसा चकटफू, राजा शिव छत्रपती, चार चौघी या मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तिने कॉमेडीसोबतच अनेक गंभीर भूमिका सुद्धा साकारल्या. असंभव या मालिकेतल्या तिच्या इंदुमती या पात्राला विशेष पसंती मिळाली. चार चौघी या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली. त्यानंतर राजा शिव छत्रपती या मालिकेत ती राणी सोयराबाईंच्या भूमिकेत झळकली आणि घराघरात पोहोचली. ही मालिका आणि मालिकेतले कलाकार सुद्धा तितकेच लोकप्रिय झाले. स्टार प्रवाह, मी मराठी, डीडी सह्याद्री, ETV मराठी या चॅनल्सचा चेहरा म्हणून तिला ओळख मिळाली. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये सुद्धा नीलम झळकली. पछाडलेला, क्षण, झक मारली बायको केली, धातिंग धिंगाणा, तेंडुलकर आऊट, गडबड गोंधळ यासारख्या सिनेमात ती झळकली. 2018 साली प्रदर्शित झालेला गडबड गोंधळ या सिनेमात ती शेवटची झळकली. पछाडलेल्या सिनेमात तिने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली. या सिनेमात तिने त्यांच्या बहिणीची भूमिका साकारली. ही भूमिका कॉमेडी आणि गंभीर भूमिका याचा उत्तम मेळ साधणारी होती. झक मारली बायको केली या सिनेमात नीलमने भरत जाधव, विजय पाटकर आणि भाग्यश्री यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली. तिच्या कॉमेडी भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अभिनयच नाही तर नीलमने निर्मिती क्षेत्रातही तिची ओळख निर्माण केली. मालिका, नाटक, सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण केल्यावरही नीलम इंडस्ट्रीपासून दूर आहे. इंडस्ट्रीत जरी ऍक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर मात्र नीलम सुपर ऍक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर काही रेसिपीज ट्राय करून ती नेहमी शेअर करते. सिनेविश्वात नाही तर सोशल मीडियावर मात्र ती चाहत्यांच्या संपर्कात आहे. तिचे पती व महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत ती सध्या रत्नागिरीमध्ये वास्तव्य करते. सोशल मीडियावर तिच्या फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसते. ती सध्या काय करते याबद्दल अजूनही काही डिटेल्स समोर आले नाहीयेत. शिवाय नीलम कोणत्याही आगामी प्रोजेक्ट्समध्येही झळकली नाहीये. 2018 साली रिलीज झालेल्या गडबड गोंधळ सिनेमात ती शेवटची झळकली. प्रेक्षक पुन्हा एकदा नीलमला सिनेविश्वात पाहण्यासाठी आतुर आहेत. तुम्हाला नीलमची कोणती भूमिका आवडते आणि तिला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.